नमस्कार मित्रांनो, डिजिटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत का अ, राज्य शासकीय कर्मचारी यांचा DA 2% वाढ झालेली आहे आणि तसा शासन निर्णय आपल्याला दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी प्राप्त झालेला आहे. तो पत्र आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, हेडिंगमध्ये आपल्याला दिसत आहे, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांचा अनुद्ययी महागाई भत्त्याचा दरात दिनांक 1 जानेवारी 2026 पासून सुधारणा करण्याबाबत. म्हणजे आपला जो म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांचा जो DA आहे तो सध्या 58% आहे, आपल्याला माहित आहे. आता हे 58% वरून 60% करण्यात आलेलं आहे, म्हणजेच 2% वाढ झालेली आहे. किती टक्क्याचा? 2% वाढ झालेली आहे. आणि या शासन निर्णयामध्ये आपल्याला ते दिसत आहे का 2%ची वाढ झालेली आहे. आणि म्हणजेच 58% वरून आपली जो DA आहे तो 58% वरून 60% करण्यात आलेला आहे. तसा आपला हा GR आहे. बरं, मग आता हा जो GR आहे तो 58% वरून 60% करण्यात आलेला आहे, तो कधीपासून आपल्याला लागू करण्यात येईल बा? मग कधीपासून? तर आपल्याला पाहायचं दिसत आहे, माहे जानेवारी 2026 ते जुलै या कालावधीतील थकबाकीसह माहे ऑगस्ट महिन्याचा वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. म्हणजे आता ऑगस्ट महिन्याचा जो आपल्याला पगार मिळणार आहे त्या पगारामध्ये आपल्याला 2% DA वाढ होऊन मिळणार आहे. आणि त्या DAचा जो थकबाकी आहे, म्हणजे जानेवारी 26 ते जुलै 26 पर्यंतचा जो थकबाकी आहे, तो थकबाकी आपल्याला काढून त्याचा डड्डा आपण तयार करून ऑगस्ट महिन्याचा जो वेतन असणार आहे त्या वेतनासोबत रोखीने आपल्याला देण्यात येईल, असं या पत्रामध्ये मेन्शन केलेलं आहे. मग आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आता हा जानेवारी 2026 ते जुलै 2026 पर्यंतचा जो कालावधी आहे, या कालावधीचा DA कसा कॅल्क्युलेट करायचा? मग हा प्रश्न जर का आपल्याला पडला असेल तर निश्चिंत राहा. आपला या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी आपण DA कसं कॅल्क्युलेट करायचा आणि डड्डा कशा प्रकारे तयार करायचा याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि आपण अजूनही हा जो 2% वाढ झालेला आहे त्या DAचा आपण आता कसं कॅल्क्युलेट करायचं हे सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून आपला जो चॅनल आहे तो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला DAचा जो डड्डा आहे तो कुणाला न सांगता आपण स्वतःही तयार करू शकता. ठीक आहे. थँक्यू.